ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा म्हणल्याच्या नंतर एवढी आग लागते, एवढी आग लागते. त्याच्यामध्ये हा मनोज जरंगे 52 कुळ्या म्हणतो, 52 कुळ्या म्हणतो, 52 कुळ्या म्हणतो. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वकील गुणारत्न सदावर्ते पुन्हा एकदा आक्रमक झालेत. मात्र यावेळी सदावर्तेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार निशाणा साधलाय. मंत्री बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सदावर्तेंनी जरांगे आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली. जरंगे काय याच्यात मला पडायचं नाही, परंतु मनोज जरंगे ज्या प्रकारे व्यक्त होत आहे ते आक्षेपार्ह व्यक्त होणं ही त्याच्या बापाची जहागीरदारी नाही. या देशामध्ये भारतीय संविधान ज्या दिवशी अंमलात आलं त्या दिवशी कोणी पाटील म्हणून बोलण्यासाठी किंवा राजा म्हणून बोलण्यासाठी कोणी शिल्लक उरलेले नाहीत, कोणी शिल्लक उरलेले नाहीत. त्यामुळं ज्या प्रकारे हीन करून, ज्या प्रकारे अपमान करून, ज्या प्रकारे नीच भाषा वापरून भटक्या विमुक्त असतील, ओबीसी असतील, मागासवर्गीय असतील, भिक्षुकी करणारे आमचे कुडमुडे जोशी ब्राह्मण असतील, कुणाची सुद्धा राईट टू डिग्निटीला हात लावू दिला जाणार नाही. आणि जे असा हात लावण्याचा प्रयत्न करेल मनोज जरंगे सारखा, त्याला कायदेशीर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मला आपल्या माध्यमातून आज 2 प्रश्न उपस्थित करायचे आहेत. मनोज जरंगे हा लाईव्ह येतो एका चॅनलवर आणि लाईव्ह आल्याच्या नंतर मनोज जरंगे काय करतो तर सन्माननीय आमचे, मला जात कोणाची पाहायची नाही, उदय ब्राह्मण आहे की नाही मला त्याच्यात पडायचं नाही, उदय ब्राह्मणांसोबत किंवा ओबीसीचा कैवारी आहे की नाही तो त्याची लिबर्टी आहे, सन्माननीय मंत्री उदय सामंतांची. परंतु उदय सामंतांना फोन लागतो आणि तो फोन किती आक्षेपार्ह आहे. त्याच्यामध्ये हा मनोज जरंगे 52 कुळ्या म्हणतो, 52 कुळ्या म्हणतो, 52 कुळ्या म्हणतो. मला सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आणि उदय सामंतांना विचारायचंय, ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मराठ्याचे आहेत, जरंगे म्हणतो मराठ्यांचे पुढारी आहेत, आमचं काय देणं घेणं नाही. शिंदे साहेबांनी जन्मभर मराठ्याचं पुढारपण करावं, कारण शिंदे साहेबांना शिवसेनेमधल्या बहुजनांनी ओबीसींनी पुढे नेलं, पण आता त्यांच्या अंगात मराठे पण पुढारपण आला असेल आणि जरंगे जर शिक्का लावत असेल तर ते त्यांना लखलाप. परंतु ज्या प्रकारे मनोज जरंगे 52 कुळ्या म्हणला, आमच्या सन्माननीय समाज तेली असो, समाज ओबीसी असो, समाज एससी असो, हे अपमानकारक बोलणं शिंदे साहेबांना चालते का? शिंदे साहेबांना ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा म्हणल्याच्या नंतर एवढी आग लागते, एवढी आग लागते. त्या शिंदे साहेबांना धेडग्या मारड्या म्हणल्यासारखं 52 कुळ्या म्हणणं आहे, 52 कुळ्या म्हणणं आहे, 52 कुळ्या म्हणणं आहे. शर्मेनं लाज वाटायला पाहिजे, शर्मेनं लाज वाटायला पाहिजे. उदय सामंतांनी म्हणायला पाहिजेत होता, स्टॉप दॅट मिस्टर मनोज जरंगे, स्टॉप दॅट मिस्टर मनोज जरंगे. हे उदय सामंतांकडून अपेक्षित होतं. परंतु कसं आहे, कानमंत्री आहेत उदय सामंत, कानमंत्री आहेत. जे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगतील ते उदय सामंत बोलतील, नाही बोलले तर मग पुन्हा पुन्हा ती स्टोरी सुरू होते. शिरसाट दीपकेला बोलायला गेला, शिरसाटला काढायची भाषा. उदय सामंत आम्हाला बोलला किंवा आम्ही मतदारांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या एका मित्राला जास्त बोलला तर उदय सामंतची गच्छंतीची भाषा. ह्या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने आम्ही बघत आहोत. हे एंटरटेनमेंट नाही उदय, हे एंटरटेनमेंट नाही. हे एकनाथ शिंदेचा जो पिक्चर आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांचा,
त्याचा सेकंड इंटरव्हेलच्या नंतरचा जरंगे पार्ट आहे का, असा सुद्धा मी प्रश्न उपस्थित करतो. उद्या जर मनोज जरंगे जसं बावनकुळे साहेबांना कुळ्या म्हणला, कुळ्याचा अर्थ माहितीये एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही ज्या वेळेस काल मी मेसेज उदयला टाकल्याच्या नंतर, उदयचं उत्तर आल्याच्या नंतर ज्या घाई गडबडीने तुम्ही माध्यमांसमोर आलात, म्हणजे बघा, तुम्हाला ओबीसींनी, तुम्हाला शिवसेनेत होतात बाळा ठाकरेंच्या त्यावेळेस कोणी मोठं केलंय, आत्मपरीक्षण करा. त्या ठाण्यामध्ये मराठे नव्हते, पण आता ठीक आहे. परंतु ज्या प्रकारे तुम्ही व्यक्त झालात, तुम्ही बावनकुळे साहेबांना असं बोललाय, कुळ्या म्हणून अपमान केलाय, मारड्या मांगड्या म्हणल्यासारखं, त्याच्यावर तुम्ही भ्रश शब्द का बोलला नाही? तुमच्या तोंडात मला म्हणायचं नाही आमच्या गुराख्यांच्या भाषेत, शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, हे राग आहे, हे राग आहे, ही व्यवस्था आहे, हे ग्रामीण भागातला अन्याय आहे, जो की माध्यमांसमोर येऊन मला म्हणायचं नाही की गुराख्यांच्या भाषेत माजलेपणाची अवस्था आहे, माजलेपणाची अवस्था आहे. आणि म्हणून तुम्ही जर असं म्हणाला असतात, जसं उदयनं म्हणायला पाहिजेत होता स्टॉप दॅट जरंगे, त्याच प्रकारे तुम्ही म्हणायला पाहिजेत होतं की मनोज जरंगेनं ज्या प्रकारे तुमच्या सहकारी, तुम्हाला भारतीय जनता पक्षामुळे आणि तुम्हाला यांच्यामुळे, सामान्य कष्टकऱ्यांमुळे तुम्हाला मिळालेली मतं, तुम्ही उपमुख्यमंत्री झालात. जरंगे म्हणतो तुम्ही केवळ मराठ्यांमुळे झालात, त्याचा खुलासा तुम्ही द्यायला घाबरता. जरंगे म्हणतो की माझे आणि शिंदे साहेबांचा खूप त्यांचा लाडोबा आहे. अरे लाडोबा कसा आहे, आम्हाला आमच्याजवळ टेंडरच्या काही कॉपी आहेत, माझ्याकडे सुद्धा काही कॉपी आहेत. मग हे त्या टेंडर मधून की आमचा प्रसाद भेटायला गेला होता म्हणून हे आग लागलेली, हे का दोन बॉयलर पेटलेत का? मग प्रसादचं बॉयलर पेटल्यामुळं जरंगे कंपनीमध्ये मग एकनाथ शिंदे साहेब तुमचं बॉयलर पेटलंय का? मग हे दोन बॉयलर मधलं भांडण सुरू केलंय का तुम्ही? आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की एकनाथ शिंदे साहेब, ज्या प्रकारे तुम्ही मनोज जरंगे पाटील म्हणालात, त्या तुमच्या वक्तव्यामध्ये बावनकुळे साहेबांचा सार्वजनिक, एका बावनकुळे साहेबांचा नाही, तमाम तेली समाज असेल, ओबीसी समाज असेल, जे कोणी वंचित घटक असतील, त्यांचा सार्वजनिक अपमान केलाय. माझं असं म्हणणं आहे की जरंग्या, अबे उदय सामंतच काय, एकनाथ शिंदे साहेबच काय, तुला सांगतो, नुसते जात प्रमाणपत्र रद्द होत नसतात तर मराठा समाजातलाच युवक तयार झालाय. खोटे जात प्रमाणपत्र खोट्या पुराव्याच्या आधारे मिळवले, त्यासाठी परभणी जिल्ह्यातलाच आमचा दत्ता रेंगे पाटील, ये है मेरा दत्ता रेंगे पाटील, मराठा समाजाचा नेता आहे, युवा नेता आहे. नुसतं जात प्रमाणपत्र रद्द होत नसते. मनोज जरंग्या, तू जर मध्ये आला, तुझ्या भाषेला तुला त्याच प्रकारे उत्तर दिलं जाईल. तू काय कोणी बालेखान लागून घेतला नाहीस. आणि जा शिंदे साहेबांना सांग, उदय सामंतांना सांग, काय भारे बांधून घ्यायचे ते भारे बांधून घे म्हणा. अरे मुख्यमंत्र्यांची आई बहीण काढता, सामान्यांची आई बहीण काढता, बावनकुळे साहेबांना कुळ्या म्हणता, मारड्या मागड्या म्हणल्यासारखं, माफी मागत नाही, उलट खात्री देता. 100% उदय सामंत, थांबा इथं, 100% उदय सामंत, दोस्त जात प्रमाणपत्र रद्द होत नसते तर गुन्हे दाखल होतील आणि तक्रार मराठा समाजाचे दत्ता रेंगे पाटील देतील. माझं काय एकनाथ शिंदे साहेबांकडनं रेतीचं काम आहे ना टेंडरचं काम आहे, त्याच्यामुळं मला काय कोणाची भीती नाही. शिंदे साहेबांचे माझे संबंध आहेत, याचा अर्थ शिंदे साहेबांकडे जसं जरंगे त्यांच्या ठेवणीत आहे किंवा तो पिलावळ आहे, हे माझी तशी परिस्थिती नाही. हम कभी भी स्टेटस डिग्निटी स्वतःची आणि शिंदे साहेबांची सुद्धा आम्ही अवहेलना करत नाही. त्याच्यामुळे संविधान ज्या प्रकारे आर्टिकल 14 मध्ये टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट, बराबरी की बात हो, या आशयानं आम्ही जगणारी माणसं आहोत. चूक झाली, कारण शिंदे साहेबांची काल चूक झाली की नाही सांगा सार्वजनिकपणे.
त्यांनी नीचपणाचं संबोधल्यासारखं कुळ्या म्हणलं. कुळ्या म्हणजे मारड्या धेडग्या म्हणल्यासारखं. मी उदयला लिहिलं ते सुद्धा लिहिलं मी. आणि मी हे सांगितलं की तू एकनाथ शिंदे साहेबांना सांग, उदय माझा भाऊ आहे. उदय शेवटी तुम्ही म्हणजे उदयच्या बाबतीमध्ये आय हॅव ग्रेट रिगार्ड्स, काय उदयच्या बाबतीत हे नाही. परंतु सांगायचं तात्पर्य हे की एकनाथ शिंदे साहेबांनी मनोज जरंगे पाटील म्हणण्याची गरज काय होती? हे मनोज अंगात शिवसैनिक का जागा झाला नव्हता? कुठं बरफ आईसबॉक्समध्ये? मला म्हणायचं नाही, मी वात्र टीका करणारा माणूस आहे. मी मराठा होते का केशवराव धोंडगे हे पाहिलेलं नाही, परंतु माननीय केशवराव धोंडगे साहेबांनी जे साहित्य आम्हाला दिलं त्या साहित्यातून मी बोलत असतो. त्यामुळं काल एकनाथ शिंदे साहेब चुकले. काल एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट बोलायला पाहिजेत होतं. चूक आहे मनोज जरंगे, तुला असं बोलता येणार नाही. उद्याच्या कॅबिनेटमध्ये हा विषय येते की नाही बघायचं मला. ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज येते की नाही मला बघायचंय. आणि त्या ओरडणाऱ्यांना मला आव्हान करायचंय की बावनकुळे साहेबांना सुद्धा हे अशा प्रकारे, ते तर फक्त ठाणे की रिक्षा म्हणल्यामुळं आपण प्रॉसिक्युशन केलं. आपण नीच संबोधल्यानंतर माननीय बावनकुळे साहेबांना, ते तुम्हाला सांगतो माझ्यासाठी आदर्श आहेत, माझ्यासाठी आदर आहे. मला त्यांच्याकडून बावनकुळे साहेबांकडून विचारून घ्या, कोणतंही काम केलेलं नाही, करायचं नाही, भविष्यातही करायचं नाही. परंतु ज्या प्रकारे तेली माणूस असो, ओबीसी असो, वंजारी माझे धनंजय साहेब असोत, ओबीसी पुढारी आमचे छगन भुजबळ साहेब असोत, हे सगळे माझे आहेत, माझ्या रक्ताचे आहेत, माझ्या मांसाचे आहेत. बस झाला. आम्ही वकिलीत खूप आनंदी आहोत, आम्हाला व्हायचं नाही राजकारणी. परंतु माझ्या कोणत्याच माणसाला मी अपमान सहन करू देणार नाही. आणि राजकारण म्हणून राजकारणी लोक अपमानासाठी हिशोब करायला कमी पडतात. म्हणून मी आणि जयश्री पाटील समर्थ आहोत. आमच्या कोणत्याच पुढाऱ्याला, कोणत्याच ब्राह्मणाला, कोणत्याच ओबीसीला, कोणत्याच अनुसूचित जाती जमातीच्या माणसाला त्रास दिला तर अशी झोडो पत्रकार परिषद होईल. आणि मी सांगितल्याप्रमाणे सब कुछ झोडो होगा.